नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गतची फॉर्म पडताळणी आता सुरू आहे आणि या फॉर्म पडताळणीच्या टीम मध्ये आपण स्वतः सहभागी आहोत। मित्रांनो, पडताळणी करताना ज्या येणाऱ्या अडचणी आहेत या अडचणी तुमच्या बरोबर शेअर करणं खूप गरजेचं आहे, कारण की मित्रांनो फॉर्म पडताळणी करताना आम्ही संपूर्ण फॉर्म अप्रूव्हल देत नाहीये। याच्यामध्ये काही फॉर्म रिजेक्ट सुद्धा केले जात आहेत। रिजेक्ट करण्यामागचं कारण एकच की लाभार्थ्यांनी जे फॉर्म भरलेले आहेत हे अक्षरशः चुकीच्या पद्धतीने भरलेले आहेत। कोणत्याही पद्धतीचं कागदपत्र व्यवस्थित अपलोड केलेलं नाहीये। याला सर्वस्व जबाबदार तुम्ही स्वतः आहात, कारण की मित्रांनो आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये किंवा अधिकाऱ्याने सुद्धा आपल्याला सांगितलं होतं की फॉर्म भरताना आपल्या जवळच्या कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याकडे किंवा अंगणवाडी सेविका आशाताई यांच्या जवळ जाऊन तुम्ही हा फॉर्म जो तो व्यवस्थित भरायचा आहे। परंतु भरपूर लाभार्थ्यांनी या अधिकाऱ्यांकडे न जाता स्वतःच घरी फॉर्म जे ते भरलेले आहेत आणि याच्यामुळे यांना आता या अडचणींना सामोरं जावं लागत आहे। मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी पहिले भरपूर व्हिडिओ दिलेले आहेत। माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कशा पद्धतीने फॉर्म भरता येईल, कागदपत्रे कशी असतील, काय प्रोसेस असेल, संपूर्ण माहिती आपण ऑलरेडी चॅनलवर दिलेल्या आहेत। तरी सुद्धा भरपूर लोकांनी याच्यामध्ये चुका केलेल्या आहेत। आपल्या चॅनलवरती पाहिलं ना पाहिलं आपल्याला माहित नाही, परंतु तुमच्याबरोबर आता या चुका ज्या झालेल्या आहेत ह्या शेअर करणं खूप गरजेचं आहे, कारण की आता पुढं जे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत हे रिजेक्ट झालेले फॉर्म तुम्हाला एडिट मध्ये जाऊन एडिट करायचे आहेत आणि ज्या चुका झालेल्या आहेत त्या तुम्हाला दुरुस्त करून पुन्हा फॉर्म अप्रूव्हल साठी वर पाठवायचा आहे। तर त्याच्यामुळे मित्रांनो ह्या चुका ज्या आहेत त्या तुमच्या हातून घडू नये म्हणून हा व्हिडिओ बनवणं खूप गरजेचं आहे। आता चालू घडीला मला ज्या अडचणींना सामोरं जावं लागलं तर त्याबद्दलच्या काही ठराविक गोष्टी मी तुमच्या बरोबर या ठिकाणी मी शेअर करणार आहे। त्या तुम्ही व्यवस्थित पहा, माहिती घ्या आणि समजल्यानंतर आपल्या मित्रांना सुद्धा नक्की पाठवा, जेणेकरून ते आता नवीन फॉर्म भरतील त्यावेळेस या चुका ज्या आहेत त्या करणार नाहीत। त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ जो तो एकदम व्यवस्थितरित्या पहा, शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येत असतात तर या अपडेट तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती पाहू शकता। चला तर आता वेळ न जास्त घेता मी सविस्तर चर्चेला सुरुवात करूया। तर मित्रांनो, पडताळणीच्या वेळेस सगळ्यात महत्त्वाचा मला प्रॉब्लेम जो आला तो म्हणजे हमीपत्राचा। भरपूर लाभार्थ्यांना हमीपत्र जे आहे ते शासनामार्फत जारी केलेलं माहीतच नाहीये, कारण की भरपूर लाभार्थ्यांनी स्वतः हातानं कागदावर लिहून हे हमीपत्र अपलोड केलेले आहे। म्हणजेच स्वतः कागदावर लिहिले की वर लिहिलेली माहिती ही संपूर्ण खरी असून खोटी आढळल्यास सर्वस्वी मी जबाबदार राहीन, हे मित्रांनो हाताने लिहिलेलं आहे। तर हा हातेचा हमीपत्र चालणार नाही, शासनामार्फत प्रसिद्ध केलेलं हमीपत्रच या ठिकाणी जोडावं लागेल, कारण की त्या हमीपत्रामध्ये तुम्ही कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये बसत आहात, कोणत्या पात्रतेत बसत आहात त्याबद्दलच्या टीका खुणा तुम्हाला त्या हमीपत्रावरती करून स्थळ, गावाचं नाव, दिनांक आणि सही या पद्धतीने हे संपूर्ण हमीपत्र शासनाकडून आयतं तयार करून दिलेलं आहे। तुम्हाला फक्त प्रिंट काढायची आणि त्याच्यावरती सही मारायची आहे। तर मित्रांनो, एवढं सुद्धा लोकांना जुळेल नाही, कारण की माहिती अपुरी मिळाल्यामुळे ह्या गोष्टी त्यांच्या हातून घडलेल्या आहेत। त्याच्यामुळे मित्रांनो हमीपत्रासाठी आम्हाला फॉर्म जो तो रिजेक्ट करावा लागत आहे आणि पुन्हा त्या लाभार्थ्यांकडे पाठवावं लागत आहे। तर हमीपत्र मित्रांनो लक्षात घ्या, हमीपत्र जे शासनाकडून प्रसिद्ध केलेलं आहे तेच हमीपत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे। जर तुम्ही केलं नाही तर तुमचा फॉर्म जो तो रिजेक्ट करावा लागेल। हाताने कोणत्याही पद्धतीने तुम्ही लिहून हमीपत्र अपलोड करू नका, हाताने लिहिलेलं कोणतेही हमीपत्र अप्रूव्हलसाठी या ठिकाणी घेतलं जाणार नाही। त्याच्यामुळे शासनाकडून प्रसिद्ध केलेलं हमीपत्रच तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे। चला तर आता पुढचं दोन नंबरचा जो मुद्दा आहे, म्हणजे दुसऱ्याच्या चुका आपल्याला जास्त करून आढळल्या ते म्हणजे मित्रांनो रेशन कार्डच्या। आता रेशन कार्ड साठी म्हणून थोडक्यात एक गंमत तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो। या ठिकाणी पाहू शकता, स्क्रीनशॉट देत आहे मी। तर हा स्क्रीनशॉट तुम्ही पाहू शकता। रेशन कार्ड मध्ये नाव पाहायची का कलर पाहायचा याच्यामध्येच मित्रांनो संभ्रम झालेला आहे, कारण की लाभार्थ्यांनी रेशन कार्ड पालतं म्हणजे केशरी रंग दाखवण्यासाठी ही फोटो काढून पाठवलेला आहे। तर मित्रांनो तुम्ही अशी चूक करू नका। तुम्हाला जे रेशन कार्ड जोडायचं आहे त्यासाठी तुम्ही काय करा, तर त्या रेशन कार्डची पाठपुट एका पानावरती झेरॉक्स काढा आणि झेरॉक्स काढल्यानंतर ती झेरॉक्स फोटो काढून स्कॅन करून त्या रेशन कार्डच्या ठिकाणी अपलोड करा। तर मित्रांनो नाव आणि नंबर रेशन कार्डचा हे दोन्ही सुद्धा दिसले पाहिजेत। जर दिसलेत तरच तुमचा फॉर्म अप्रूव्हल होईल। जर तुम्ही या पद्धतीने जर रेशन कार्ड जर अपलोड केलं तर नाईलाजास्तव तुमचा फॉर्म जो तो रिजेक्ट करावा लागेल। तर ही एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, या पद्धतीने ह्या स्क्रीनशॉट मध्ये दिल्या पद्धतीने कोणत्याही परिस्थितीत रेशन कार्ड अपलोड करू नका, हे चुकीचं आहे। जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुमचं रेशन कार्ड दोन्ही बाजूने अपलोड होईल, याची तुम्ही काळजी घ्यायची आहे। त्याच्यानंतर मित्रांनो पुढे पाहूया। पुढे मित्रांनो 3 नंबरची जी चूक आहे ही अतिशय महत्त्वाची आहे। जर तुम्ही 3 नंबरची जर चूक केली तर तुमच्या खात्यावरती कसल्याही पद्धतीचा एकही रुपया शासनाकडून वर्ग केला जाणार नाही, कारण ही तिसरी जी चूक आहे ही मित्रांनो बँके संदर्भात आहे। भरपूर लाभार्थ्यांनी आपल्या बँकेचे
कागदपत्र जी अपलोड केली आहेत ही अक्षरशः अस्पष्ट दिसत आहेत. कसल्याही पद्धतीची कागदपत्रे ठळकरित्या दिसत नाहीयेत. त्याच्यामुळे आम्हाला बँकेची डिटेल करताना भरपूर अडचण येत आहे. कारण की मित्रांनो, तुमची बँक डिटेल जर व्यवस्थित चेक केली नाही आणि ते जर अप्रूव्हल पुढे गेलं तर मित्रांनो, येणारा हप्ता कोणाच्या खात्यावरती जातील हे आम्ही सुद्धा सांगू शकत नाही. कारण की मित्रांनो, बँकेची डिटेल जर दिसली नाही आणि तुम्ही भरलेली डिटेल जर ही दोन्ही मॅच जर झाल्या नाही तर तुम्हाला येणारा अनुदान हे तुमच्या खात्यावरती पडेल का दुसऱ्याच्या खात्यावरती पडेल हे आम्हाला सुद्धा सांगता येणार नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, बँकेची जी डिटेल जी आहे ती व्यवस्थित तर भराच, परंतु बँकेचं जे आपण पासबुक आपण अपलोड करत आहे हे अक्षरशः व्यवस्थितरित्या अपलोड करा. कारण की जास्त करून आम्हाला अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आहे की बँकेच्या डिटेल तुम्ही व्यवस्थितरित्या चेक करा. कारण की अनुदान हे लाभार्थ्याच्या खात्यावरती जाणार आहे. त्याच्यामुळे बँक डिटेल व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. नंतर प्रॉब्लेम होईल. याच संदर्भात मित्रांनो, मी पीएम किसान योजनेची आठवण करून देईन. कारण की भरपूर लाभार्थ्यांनी सुरुवातीला बँकेची डिटेल व्यवस्थित न भरल्यामुळे याचं अनुदान त्याच्या नावावर, त्याचं अनुदान त्याच्या नावावरती ह्या मोठा गोंधळ निर्माण झाला होता आणि शेतकऱ्यांमध्ये एकमेकांमध्येच वाद निर्माण झाले होते. त्याच्यामुळे ही गोष्ट घडू नये म्हणून सगळ्यात महत्त्वाची आपली बँकेची डिटेल व्यवस्थित जावी याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. कारण की सकाळपासून मी आतापर्यंत 12 असे लाभार्थी आहेत ज्यांचे फॉर्म रिजेक्ट केलेले आहेत, बँकेसाठी परत पाठवलेले आहेत. कारण की त्यांची बँकची पुस्तकची कसल्याच पद्धतीची डिटेल दिसत नाही. ना त्याच्यावरती आयएफसी कोड दिसतोय, ना त्याच्यावरती अकाउंट नंबर व्यवस्थित दिसतोय. दोन्हींचं मॅच कसं करायचं काहीच कळत नाहीये. त्याच्यामुळे मित्रांनो, ही डिटेल अतिशय महत्वाची आहे. अनुदान जर एकदा तिथून सुटलं तर ते कोणत्या खात्यावरती जाईल हे कोणी सुद्धा सांगू शकत नाही. पडताळणी फक्त एकदाच होईल, त्याच्यानंतर आणखी काही फेरबदल झाले तर दोनदा होईल. परंतु तुमची कागदपत्रे जर व्यवस्थित असतील तरच त्या पडताळणीला अर्थ आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, कागदपत्र अतिशय व्यवस्थितरित्या अपलोड करा. कागदपत्र तपासणीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही ह्याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. पडताळणी संदर्भात आम्ही जास्त करून प्रयत्न करत आहोत की व्यवस्थितरित्या डिटेल समजावी आणि त्या लाभार्थ्याचा फॉर्म आपल्याकडून अप्रूव्हल व्हावा याचाच प्रयत्न आपण जास्त करून करत आहोत. त्याच्यामुळे मित्रांनो, संबंधित अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना सहकार्य करा. त्यांना जर सहकार्य केलं तर तुम्हाला पडताळणीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि येणारं जे अनुदान आहे हे लवकरात लवकर आपल्या बँक खात्यामध्ये शासनामार्फत जमा केलं जाईल. तर मित्रांनो, ही चालू घडलेला अतिशय महत्वाची अपडेट होती. सकाळपासून पडताळणीमध्ये मित्रांनो आतापर्यंत मी 160 फॉर्म पडताळणी केलेले आहेत. त्याच्यामध्ये 15 फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत. परंतु हे रिजेक्ट झालेले फॉर्म लवकरात लवकर व्यवस्थितरित्या एडिट होऊन आपल्यापर्यंत यावेत आणि त्या फॉर्मचे आपल्याकडून लवकरात लवकर अप्रूव्हल व्हावे हेच आपण या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. नवीन फॉर्म भरत असाल तर काळजीपूर्वक भरा, जेणेकरून अशा पद्धतीची अडचण तुम्हाला येऊ नये. तर मित्रांनो, अतिशय महत्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. दिवसभरात आलेल्या अडचणी संदर्भात तुमच्यापर्यंत मी या ठिकाणी चर्चा करत आहे. अशाच पडताळणीमध्ये आणखी पुढे काही अडचणी येतील ज्या अंतर्गत तुम्हाला त्याची माहिती देणं गरजेचं ठरेल, तर त्या माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, आजच्यासाठी इथेच थांबतो. पडताळणीला अजून भरपूर फॉर्म आहेत. संध्याकाळचे 8:30 वाजलेत, परंतु पडताळणी सुरू आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांची पडताळणी व्हावी हीच अपेक्षा, जेणेकरून अनुदान लवकरात लवकर आपल्या लाभार्थ्यांपर्यंत, ताईसाहेब आईसाहेबांपर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकर पोहोचावं हीच आपण या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.